कावेरीला पूर्ण रात्रभर झोप लागली नाही। तिने तिच्या शेजारी झोपलेल्या नवऱ्याला राजला खूप वेळा पाहिलं। तो खूप गाढ झोपला होता। 2-3 वेळा ती तिच्या मुलांच्या खोलीत पण जाऊन आली, तरी पण तिला काही सुचतच नव्हतं। उद्या तिच्या मनावर काय परिणाम होईल हे तिला कळतच नव्हतं, कारण उद्या सकाळच्या फ्लाईटने जाऊबाईची अबोलीची लहान बहीण शालिनी येणार आहे। कावेरीच्या लग्नाला 5 वर्ष झाले आहेत। या 5 वर्षात तिने कधीच शालिनीला पाहिलं नव्हतं, फक्त तिच्या बाबतीत तिने ऐकलं होतं। जेव्हा कावेरीच्या लग्नाला 15 दिवस झाले होते, तेव्हा हसत हसत मोठ्या जावेने अबोलीने तिला सांगितलं होतं की राज तिच्या बहिणीचा शालिनीचा दिवाना होता। जर त्यावेळेस लग्नाच्या ऐवजी तिने तिचं करिअर निवडलं नसतं, तर आज तुझ्या जागेवर माझी बहीण शालिनी माझी लहान जाव असते। तिला दिल्लीला चांगला जॉब मिळाला, त्यामुळे तिने प्रेम मोहब्बत हे सगळं सोडून दिलं आणि ती दिल्लीला निघून गेली। तिने इथेच मुंबईमध्ये राहून 2 वर्ष शिक्षण घेतलं होतं। शालिनीला एवढ्या लवकर लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं। त्यानंतर सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी राजभाऊजींसाठी तुला निवडलं। त्यावेळेस राजभाऊजी लग्न करण्यासाठी तयार नव्हते। अबोली ताई, तर मग राज या लग्नासाठी कसे तयार झाले? कावेरीने अबोलीला प्रश्न विचारला। तेव्हा शालिनीने राजभाऊजीसोबत लग्न करण्यासाठी पूर्णपणे नकार दिला। तेव्हा सासूबाईंनी राजभाऊजींना खूप समजावून सांगितलं। तेव्हा राजभाऊजी तुझ्यासोबत लग्न करायला तयार झाले। त्यावेळेस तर कावेरी शांतपणाने तिच्या नवऱ्याची असफल प्रेम कहाणी ऐकत होती आणि हे सगळं ऐकून तिला दुःख पण वाटत होतं, पण तिने तिच्या मनाला खूप मजबूत बनवलं आणि या 5 वर्षात कावेरीने तिच्या नवऱ्याच्या मनात तिने जागा पण निर्माण केली होती। पण काल रात्री शालिनीचा फोन आला होता। ती तिच्या बहिणीला अबोलीला म्हणत होती की तिचं ट्रान्सफर आता मुंबईला झालं आहे, त्यामुळे ती आता मुंबईला राहायला येणार आहे आणि ती डायरेक्ट घरीच येणार होती। कावेरीला माहीत होतं की अजून शालिनीने लग्न केलं नाही। अबोली तर खूप खुश होती की ती म्हणत होती की माझ्या बहिणीने तर आता याच घरात राहून जॉब केला तर किती चांगलं होईल। आणि हो कावेरी, तू तर शालिनीला पहिल्यांदा भेटणार आहे। तू बघ माझी बहीण किती स्मार्ट आहे। कावेरी औपचारिकता म्हणून फक्त अबोलीकडे बघून हसत होती। त्या दोघी बोलत होत्या तेव्हा राज तिथेच होता। कावेरी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती की तो खुश आहे का नाही, पण तिला काही समजलंच नाही। कावेरीचे 2 मुले आणि राज, अबोलीचे 2 मुले आणि तिचा नवरा आणि सासू सासरे एवढे जण परिवारामध्ये मुंबईमध्ये राहत होते। सगळ्यांमध्येच खूप अंडरस्टँडिंग होती, सगळेच खूप आनंदी होते। पण शालिनी येणार आहे या बातमीमुळे कावेरी जरा अपसेट होती। सकाळच्या वेळी कावेरी तिच्या कामात गुंतली होती। अबोली खूप खुश होती। अबोली कावेरीला म्हणाली की कावेरी, आपण आज शालिनीच्या आवडीचा नाश्ता आणि जेवण बनवूया। कावेरीने हा म्हणून मान हलवली। त्यानंतर कावेरी आणि अबोली दोघी पण किचनमध्ये बिझी झाल्या। टॅक्सी गेटपाशी येऊन थांबली। अबोली तिच्या नवऱ्याला म्हणाली की अहो, शालिनी आली आहे असं वाटत आहे, त्यामुळे तुम्ही आज उशिरा ऑफिसला जावा। अगं अबोली, हे काय बोलत आहेस? अगं माझ्या लाडाची मेहुणी येणार आहे, तर मग मी उशिराच ऑफिसला जाणार आहे। शालिनीने खूप आनंदात घरात प्रवेश केला आणि सगळ्यांना खूप आनंदाने भेटली। अबोली पण आनंदात तिच्या गळ्यात पडली। त्यानंतर अबोलीने शालिनीची कावेरीसोबत ओळख करून दिली। शालिनीने जशा प्रकारे कावेरीला वरून खाली न्याहाळलं हे कावेरीला आवडलं नाही, तरी पण ती तिला पाहून खुश आहे असं दाखवत होती। शालिनी जेव्हा दुसऱ्यांसोबत बोलत होती तेव्हा कावेरीने तिला पाहिलं तर खरंच शालिनी खूप सुंदर, स्मार्ट आणि आकर्षक दिसत होती। तिने छोटासा टॉप आणि जीन्स पॅन्ट घातली होती। तेव्हा राज त्याच्या खोलीतून बाहेर आला। तेव्हा शालिनी पुढे हात करून राजला म्हणाली की हाय राज, कसा आहेस? राजने पण हात पुढे केला आणि म्हणाला की मी ठीक आहे, तू कशी आहेस आणि मी कशी दिसत आहे? राज हसत म्हणाला की तो अजून पण तशीच दिसत आहे जशी तो आधी दिसत होती। दोघांचं बोलणं ऐकून कावेरीला दुःख झालं, परंतु ती नॉर्मल आहे म्हणून सगळ्यांना दाखवत होती।
कावेरीचे सासू सासरे शालिनी सोबत गप्पा मारू लागले. अबोली आणि शालिनीचे आई वडील गावाकडे राहतात. सकाळचा नाश्ता हसत हसत खेळत सगळ्यांनी केला. सगळे शालिनीच्या बोलण्याला मन लावून ऐकत होते. मुले पण तिच्याजवळ बसले होते. कावेरीचे मुले पण थोड्या वेळ तिच्यापाशी गेले नाही, पण हळूहळू करून ते पण तिच्यापाशी गेले. हे सगळं पाहून कावेरीचं मन बेचैन होत होतं. तेव्हा अचानक शालिनी अबोलीला म्हणाली की, अबोली ताई, माझ्यासाठी आता एक चांगला फ्लॅट बघ, मी तिथे शिफ्ट होणार आहे. अबोली तिला म्हणाली की, अगं गप्प बस, आता तू आमच्यापाशीच इथे राहणार आहे. अबोलीचा नवरा पण शालिनीला म्हणाला की, तू इथेच राहणार आहे, एकटी बाहेर तू राहायचं नाही. थोड्या वेळानंतर राज आणि अबोलीचा नवरा दोघे पण आपापल्या कामाला निघून गेले. सासरे पेपर वाचू लागले. सासूबाई अबोली आणि कावेरीला काम करू लागत होत्या आणि शालिनी पण त्यांच्यासोबत गप्पा मारत होती. शालिनीने पाहिलं की कावेरी गप्प होती, त्यामुळे ती तिला म्हणाली, कावेरी, तू नेहमीच अशी सिरियस असतेस का? त्यावर अबोली मध्ये बोलली, अगं नाही शालिनी, तू आज नवीन आली आहेस ना, त्यामुळे ती जरा शांत आहे, नाहीतर ती खूप गप्पा मारते. तर मग ठीक आहे, जरी अशी सिरियस राहिली असती तर बिचारा राज हिला किती बोर झाला असता. अबोली ताई, राज आज पण तसंच आहे का जसा आधी होता, नेहमी हसणारा, मस्ती करणारा, चेष्टा करणारा, का बदलला आहे? आज तर माझं त्याच्यासोबत जास्त बोलणं झालं नाही. शालिनीने अबोलीला प्रश्न केला. जेव्हा संध्याकाळी राज भाऊजी येतील तेव्हा तूच बघ, ते पण अजून तसेच आहेत. शालिनीमुळे कावेरी कुठे ना कुठे खूप उदास होती. दुपारचं जेवण झाल्यावर कावेरी तिच्या खोलीत जाऊन काहीतरी विचार करत बसली होती. तिला आठवलं की जेव्हा तिचं लग्न झालं होतं तेव्हा राज खूप टेन्शनमध्ये असायचा. तो जास्त तिला बोलत नव्हता, हसत नव्हता, फक्त शांतपणाने त्याच्या जिम्मेदाऱ्या पार पाडत होता. नवीन नवरी आहे असं कावेरीला फीलच होत नव्हतं. पण जेव्हा अबोलीने राज आणि शालिनीबद्दल तिला सांगितलं तेव्हा कावेरी मजबूत झाली आणि तिने तिच्या प्रेमाने राजला आपलंसं केलं. आज सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यांची गृहस्थी चांगली चालू लागली होती आणि तेव्हा शालिनी यांच्या आयुष्यात आली होती. संध्याकाळी 5 वाजता कावेरी मुलांचा अभ्यास घेत होती तेव्हा तिथं शालिनी आली. कावेरी पण हसत तिला म्हणाली की, या आणि बस. पण शालिनी तर डायरेक्ट जाऊन बेडवरच पसरली आणि ती कावेरीला म्हणाली की, कावेरी, राज किती वाजता घरी येतो? कावेरी उदास होऊन म्हणाली की, 7 वाजेपर्यंत ते घरी येतात. अरे देवा, अजून 2 तास आहेत, मला तर खूप बोर होत आहे. कावेरी म्हणाली की, चहा पिणार का? तर ती म्हणाली, नाही, जेव्हा राज येईल ना तेव्हा त्याच्यासोबतच चहा घेईन. शालिनी राजबद्दल बोलत होती तेव्हा कावेरीला आवडत नव्हतं, पण ती काही करू शकत नव्हती. कोणाला बोलून तिला वाईट बनायचं नव्हतं. जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून राज घरी आला तेव्हा त्याला पाहून शालिनी खूप खुश झाली. राजच्या शेजारी बसूनच शालिनी चहा पित होती. घरातले सगळे पण तिथेच बसले होते. राजने कावेरीकडे पाहिलं तर ती उदास दिसत होती, त्यामुळे तो तिला म्हणाला की, कावेरी, काय झालं आहे, तू उदास आहे का? तुझी तब्येत ठीक आहे ना? कावेरी हळू आवाजात म्हणाली की, मी ठीक आहे. हे ऐकून शालिनी मोठ्याने हसू लागली आणि ती म्हणाली की, अरे राज, तू तर खूप काळजी करणारा नवरा बनला आहेस. अरे तो दिवस तू विसरला आहेस का, ज्या दिवशी मी तुला सोडून चालली होती तेव्हा तू किती उदास झाला होतास? शालिनीच्या बोलण्यावर सगळेच एकमेकांचे तोंड पाहू लागले. तेव्हा तिची बहीण अबोली म्हणाली की, अगं शालिनी, हे काय बोलत आहे, जरा विचार करून बोलत जा. कावेरीने खूप मुश्किलीने स्वतःला सांभाळलं आणि हसत हसत चहा पिलेले कप उचलत होती. थोड्या वेळ बोलून सगळेच आपापल्या कामाला लागले. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस पण शालिनी राजच करत होती आणि राज पण तिच्या प्रत्येक प्रश्नाला हसत उत्तर देत होता. दुसऱ्या दिवशी शालिनीने पण तिचं ऑफिस जॉईन केलं. सगळे ऑफिसला निघून गेल्यावर कावेरीने मोकळा श्वास घेतला. कमीत कमी संध्याकाळपर्यंत ती मानसिक त्रासापासून लांब राहील असा विचार ती करत होती.
असेच दिवस जात होते. सकाळच्या वेळी सगळेच ऑफिसला जात होते आणि ते संध्याकाळीच येत होते. संध्याकाळी आल्यावर शालिनी राजच्याच कडेने फिरत होती. हे सगळं पाहून दिवसेंदिवस कावेरी तणावाची शिकार होऊ लागली. ती तिच्या मनाची हालत कोणाला सांगू सुद्धा शकत नव्हती. तिला काय बोलून वाईट बनायचं नव्हतं, तर तिला माहीत होतं की किती कठीण प्रसंगातून राजच्या मनात तिची जागा निर्माण केली आहे. पण हळूहळू शालिनीची हिंमत वाढतच चालली होती. ती कधी राजच्या खांद्यावर हात टाकत होती, तर कधी त्याचा हात हातात घेत होती. पण राज शालिनीला टाळत होता हे सुद्धा कावेरीला दिसत होतं. पण शालिनीच्या हरकतीमुळे तिचं सुख संपू लागलं होतं असं वाटत होतं. कावेरीला वाटत होतं की आता शालिनीमुळे नक्कीच माझी गृहस्थी मोडत असते. घरातली पण अजून शालिनी लहान आहे म्हणून तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते. कावेरी खूप दुःखी असायची. एका रात्री राजने कावेरीला विचारलं होतं की कावेरी, काय झालं आहे? आजकाल मला तू खूप उदास दिसत असते. कावेरी काहीच बोलली नाही. राजने पण अजून एकदा तिला प्रश्न केला नाही, म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती विचार करते की मला काय त्रास होत आहे हे राजला दिसत नाही का दिसत असून न दिसण्याचं नाटक करत आहे. मनातल्या मनात विचार करत ती बसली होती आणि शेजारी राज मस्तपैकी झोपी गेला होता. एका रविवारी सगळे लंच करून आपापल्या खोलीत आराम करायला गेले होते. कावेरी किचनमध्ये काहीतरी काम करत होती. ती जेव्हा बाहेर येऊ लागली तेव्हा तिचे पाय तिथेच थांबले, कारण शालिनी हळू आवाजात राजला म्हणत होती की संध्याकाळी 7 वाजता टेरेसवर ये, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. राज तिला काय म्हणाला हे तिला ऐकायला आलं नाही. थोड्या वेळानंतर कावेरी तिच्या रूममध्ये आली. राज मस्तपैकी बेडवर झोपला होता. तो कावेरीला म्हणाला की तू पण जरा वेळ आराम कर. कावेरीला मनातल्या मनात शालिनीचा खूप राग येत होता. ती मुद्दाम राजला म्हणाली की संध्याकाळी आपण मार्केटला जाऊ, मुलांसाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत. राज म्हणाला की आज नाही, नंतर कधीतरी जाऊ. कावेरी रागात म्हणाली की आज का नाही जायचं? राज म्हणाला की आज मला मार्केटला जायचा मूड नाही, माझं एक महत्त्वाचं काम आहे. कावेरी म्हणाली की काय महत्त्वाचं काम आहे? कावेरी, तू तर नेहमी हट्टच करते, आता मला झोपू दे आणि तू पण झोप. राजचं हे उत्तर ऐकून कावेरीला खूप राग आला. तिला वाटत होतं की आता सांगावं की मला माहीत आहे की काय महत्त्वाचं काम आहे, पण ती शांत बसली. कावेरीला झोप नाही लागली. ते संध्याकाळच्या 7 कधी वाजतील याची वाट पाहत होती. 7 वाजत येऊ लागल्या तसं कावेरीचं मन खूप घाबरायला लागलं. मला वाटलं की सासू सासऱ्यांना सांगावं, पण तिने तिच्या स्वतःला थांबवलं, कारण त्यांना त्रास देणं तिला योग्य वाटत नाही. आता शालिनी राजसोबत काय बोलेल असा प्रश्न तिला पडला होता, कारण ती तर राजसोबत नेहमीच हसतच बोलत होती. 7 वाजायच्या आसपास कावेरी मुद्दाम मुलांना अभ्यास शिकवू लागली. सासू सासरे बाहेर वॉकिंगला गेले होते. दीर आणि जाऊ अजून खोलीतच होते. त्यांचे दोन्ही पण लेकरे खेळायला गेले होते, परंतु कावेरीची मुले अभ्यास करत बसली होती. राज उठला होता. तो गाणं गुणगुणतच आरशासमोर उभा राहून त्याचे केस व्यवस्थित करत होता. कावेरी मुद्दाम त्याला म्हणाली की कुठे निघाला आहात का? राज म्हणाला की का, मी माझे केस व्यवस्थित करायचे नाहीत का? तुम्ही दरवेळेस सरळ उत्तर का देत नाही? मी असाच आहे. आता खुश झाली? ठीक आहे, मी आता जातो. कावेरीचे डोळे भरून आले, पण ते काही बोलू शकली नाही. मुलांचं पुस्तक घेऊन बसली होती. 7 वाजल्या होत्या. राज खोलीच्या बाहेर निघून गेला. 5 मिनिटांनी कावेरी मुलांना म्हणाली की मी येते, तुम्ही तोपर्यंत अभ्यास करा. शालिनी आणि राज टेरेसवर गेले होते. कावेरी पण हळूहळू पायऱ्या चढून वर गेली आणि टेरेसच्या गेटपाशी कान लावून ते दोघे काय बोलतात ते ऐकू लागली. तेव्हा शालिनी म्हणाली की अरे राज, वर येण्यासाठी खूप उशीर लावला. बोल शालिनी, तुला माझ्यासोबत काय बोलायचं आहे? अरे राज, एवढी पण काय घाई झाली आहे? कावेरीला त्या दोघांचं बोलणं स्पष्ट ऐकायला येत होतं. राज सिरियस होऊन म्हणाला की बोल शालिनी,
तुला काय बोलायचं आहे? राज, मी इथे येणार आहे त्यामुळे मी खूप खुश होते, कारण मी तुला भेटणार होते. पण तुला पाहून मला असं वाटत आहे की तू तर मला विसरला आहे. मला तर वाटलं की तू माझी वाट पाहत बसशील, पण तू तर लग्न करून मुले पण पैदा केली आहे. हे बघ राज, मी तर अजून लग्न केलं नाही, कारण मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आवडलंच नाही. राज, आपण पहिल्यासारखं आपण एकत्र येऊ शकत नाही का? मला तू खूप आवडतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शालिनी, तुला एक बोलू का? वाईट मानून घेऊ नकोस. तू अजून पण खूप स्वार्थी आहेस. मी हे मान्य करतो की माझं कावेरीसोबत जबरदस्तीने लग्न लावून दिलं होतं, कारण माझं प्रेम तर तुझ्यावर होतं. मला वाटलं होतं की कावेरीला प्रेम देऊ शकेल का नाही मी, परंतु हळूहळू हा माझा विश्वास खोटा ठरू लागला. कावेरीच्या प्रेमाने आणि समर्पणाने माझं मन तिच्याकडे आकर्षित होऊ लागलं. तिने घराचा प्रत्येक कोना सुख शांतीने भरून काढला. आता मी कावेरीशिवाय जगणं स्वीकार करणार नाही. कावेरी जशी माझ्याजवळ येऊ लागली तसं माझ्या मनाबद्दल, तुझ्याबद्दल असणारं प्रेम, काळजी सगळं निघून गेले. आता मला तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणतंच प्रेम नाही. माझं फक्त आता कावेरीवर प्रेम आहे. मी माझ्या कावेरीसोबत खूप खुश आहे. कावेरीला राजच्या आवाजात तो माझ्यासोबत खुश आहे, संतुष्ट आहे, हे त्याच्या आवाजावरून स्पष्ट दिसत होतं. हे बघ शालिनी, तू इथे वहिनीची बहीण म्हणून आदराने राहू शकते, पण मी तुला स्वीकारेल आणि आपलं काही नातं बनेल अशी अपेक्षा ठेवून अजिबात इथे राहू नकोस. पण मला तर वाटत आहे की तू इथेच राहू नको. तुझ्या कोणत्याही वागण्यामुळे माझ्या कावेरीचं मन दुखलं तर मी हे सहन करू शकणार नाही. जर तुला इथे राहायचं असेल तर तू राहू शकते, परंतु तुझी पायरी विसरू नकोस. यापुढे कावेरीला काही ऐकण्याची गरजच पडली नाही. ती आनंदाने खाली निघून आली. तिच्या मनावर खूप ओझं होतं आणि आज तिचं खूप मन हलकं हलकं जाणवत होतं. राज माझ्यावर किती प्रेम करतो असा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आणि इकडे शालिनीला पश्चाताप होऊ लागला की करिअरसाठी तिने राजसारखा मुलगा हातचा घालवला. तिला आता वाटू लागलं की लग्न करून पण करिअर करता आलं असतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.